पोलीस भरती 2022-23ची उमेदवारी भरती मैदानी चाचणी प्रक्रिया 19 जूनपासून सुरू। ठाणे पोलीस भरतीच्या 666 पोलीस शिपाई रिक्त पदासाठीची प्रक्रिया येत्या 19 जून 2024 पासून साकेत मैदानाबाहेर सुरू होणार असल्याची माहिती आज अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली। यामध्ये पोलीस शिपाई पदासाठी 38,078 अर्ज प्राप्त झाले असून पोलीस शिपाई भरतीसाठी 30,155, महिला पोलीस शिपाईसाठी 7,923 अर्ज, चालक पोलीस शिपाई पुरुष 1,408, चालक पोलीस शिपाई महिला 119 अर्ज प्राप्त झाले आहेत। या भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारासाठी साकेत मैदान येथे पावसाळी मंडप टाकण्यात आले आहे। वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। मैदानी चाचणीकरिता साकेत पोलीस मैदान येथे 200 मीटरचे 2 तसेच गोळाफेककरिता 7 मैदान तयार करण्यात आले आहे। या पोलीस भरती बंदोबस्ताकरिता 100 पोलीस अधिकारी व 500 पोलीस अंमलदार तसेच 17 मंत्रालयीन कर्मचारी नेमण्यात आले आहेत। साधारणतः 45 दिवस ही भरती प्रक्रिया चालू असून या ठिकाणी साकेत ग्राउंड या ठिकाणी आपण पावसाळा असल्यामुळे पावसाळी मंडप टाकून त्याच्यामध्ये आपण उमेदवारांचं व्हेरिफिकेशन, कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर त्यांची 100 मीटर आणि गोळाफेकीची आपण इथे चाचणी घेणार आहोत। आणि त्यानंतर 1600 मीटरसाठी जे आहे ते 100 मीटर आणि गोळाफेक हे साकेत मैदान आणि 1600 मीटर जे आहे ते आपण पाईपलाईन रोडला घेत आहोत। आता साधारणतः 666 पोलीस साठी जागा, पोलीस शिपाई या पदासाठी जागा आमच्याकडे आहेत आणि 20 जे आहेत ते पोलीस ड्रायव्हरसाठी आमच्याकडे जागा आहेत। यासाठी 38,078 एवढे आवेदन अर्ज आलेले आहेत। त्यापैकी पुरुष जे आहेत ते 30,155 आहेत आणि महिला जे आहेत ते 7,923 आहेत आणि ड्रायव्हर्ससाठी साधारणतः 1,527 हे टोटल अर्ज आहेत आणि त्यापैकी 1,408 हे पोलीस शिपाई आहेत आणि पोलीस पुरुष आहेत आणि महिला जे आहेत ते 119 आहेत। सर, आमच्याकडे आम्ही इथे पहिल्यांदा त्यांचं व्हेरिफिकेशन करत असतो आणि व्हेरिफिकेशनमध्ये शासनाने जे आम्हाला गाईडलाईन्स दिल्या त्याप्रमाणे त्या ह्याच्यात बसणाऱ्या सर्व लोकांसाठी आम्ही त्यांना पुढे छाती उंचीसाठी पाठवत असतो। सर, एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा ज्या वेळेला ह्या पूर्ण परीक्षा होतात आणि ज्यांचे नंबर येतात, जे जर सिलेक्ट लिस्टमध्ये येतात, त्यांचं सगळ्या कागदपत्रांचं पुन्हा व्हेरिफिकेशन होत असतं आणि मगच त्यांना आपण नेमणूक दिलेली असते। साधारण किती आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातनं इथं मुलं आलेली आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यातनं आलेले आहेत आणि मागच्या वेळेला पण संपूर्ण महाराष्ट्रातनं लोक आले होते। यावेळेला आपल्याकडनं संपूर्ण महाराष्ट्रातनं मुलं आलेली आहेत कारण आपल्याकडे सगळ्यात जास्त म्हणजे साधारणतः 666 हा मोठा आकडा आहे। त्यासाठी बऱ्याच लोकांनी इथे उमेदवारी अर्ज भरलेले आहेत। सर, मग एवढं व्यवस्था जी आहे ती काही लोक त्यांच्या नातेवाईकांकडे करतात। आपल्या इकडे हे दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या ज्या स्टेअर केसेस आहेत तिथे मुलं बऱ्यापैकी रात्री येऊन थांबू शकतात। तिथे टॉयलेटची व्यवस्था आहे, त्याप्रमाणे आम्ही ऑलरेडी महानगरपालिकेशी बोललेलो आहे। आमच्या इथं पोलीसचं जे आहे तिथे आमच्या स्टेअर केसेस आहेत, म्हणजे जे गॅलरी आहे तिथेही त्यांची व्यवस्था आहे। सिद्धी हॉल म्हणून आपला जो वेलफेअरचा हॉल आहे तो पण आहे। काही स्वयंसेवी संस्थांना आपण सांगितलेलं आहे, तर त्याप्रमाणे जनरली मुलं आपापली सोय करूनच येतात, पण ज्यांना होत नाही त्यांच्यासाठी आपण इथं व्यवस्था नक्की करतो आहे। काय अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठाणे पोलिसांनी काय दक्षता घेतली आहे? काही अनुचित प्रकार घडू नये म्हणजे आता 2-3 प्रकार असतात। कोणी त्यांना आमिष दाखवू शकतं, तर यासाठी आम्ही आमच्याकडच्या जे क्राईम ब्रांचचं एक पथक तयार केलेलं आहे, अँटी करप्शन विभागाला लिहिलेलं आहे। त्यांचे काहीतरी लोक सर्व्हेलन्ससाठी असतात। शिवाय जनरली असं लक्षात आलं की काही लोक जे आहेत ते इंजेक्शन घेतात किंवा अजून काही करतात, तर त्यासाठी आपण अन्न आणि औषधी प्रशासन यांना पण आपण लिहिलेलं आहे। त्यांचं एक पथक कार्यरत असणार आहे आणि त्याप्रमाणे आपण ह्या सगळ्या गोष्टीवरती आळा घालण्याचा प्रयत्न करतो। शिवाय आमच्याकडे ग्राउंडवरती जे लोक येतील त्या ग्राउंडमध्ये येणाऱ्या प्रत्येकाची आम्ही झडती घेऊन आतमध्ये सोडतो आहे त्यांना। काय उमेदवारांना आमचं सांगणं एवढंच आहे की आपण आदल्या दिवशी येत असाल तर इथं आपल्या इथले नातेवाईक कोणी असतील, कोणी मित्र असतील, त्यांच्याकडे शक्यतो प्रयत्न करा राहायचा। नाही झालं तर इथं जे आहेत त्या ठिकाणी तर आपण राहिलं, परंतु सकाळी 6 वाजता आम्ही प्रवेश देणार आहात। त्यावेळेला व्यवस्थित फ्रेश होऊन या। तुमच्यासाठी इथे बाहेर जर कोणाला काही खायचं असेल, कोणाला चहा प्यायचा असेल तर त्यासाठी बाहेर छोटे छोटे स्टॉल्स ठेवलेलेच आहेत, त्याच्यातून त्यांची सोय होऊ शकेल। परंतु कोणी गैरप्रकार करण्याच्या भानगडीत पडू नका। ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वशिला, कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार चालणार नाही, कारण सगळ्या प्रोसेस ज्या आहेत या CCTVच्या निगराणीखाली आहे। संपूर्ण ग्राउंड जे आहे ते CCTVच्या निगराणीखाली आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही केलेला कुठलाही गैरप्रकार त्यामध्ये सहज येऊ शकतो। आपल्या स्वतःच्या कार्यक्षमतेवरती आणि स्वतःवरती विश्वास ठेवून संपूर्ण परीक्षा द्या।
त्याच्यामुळे जे काय होईल ते योग्य माणूस तर योग्य उमेदवार जे आहेत ते निवडले जातील आणि- केलेलं आहे. मागच्या वेळेचा आमचा अनुभव आहे, त्याच्यावरून आम्ही काय केलं, गेटच्या पाशी आम्ही एक फोटोग्राफर ठेवलेला आहे. नॉमिनल शुल्क असणार आहे त्यांचे. आणि त्या काही लोकांचे फोटो विसरलेले असतात, काही लोकांचे जे झेरॉक्स काढता येत नाहीत किंवा झेरॉक्स काढलेलं नसतं, सकाळी 6 वाजता नसतं, तर त्याची व्यवस्था त्यांना आम्ही करून ठेवलेली आहे.